दिव्याच्या वातीबरोबर तेलही होतं जळत, त्याचं ते जळणं वातीलाही होतं छळत. जळता जळता शेवटी तेलही सारं आटलं, अंत जवळ जवळ पाहून वातीच्या उराशी दुःख मात्र दाटलं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे उद्या आहे म्हणजे शनिवारी आहे भागवती एकादशी. ही एकादशी कार्तिक महिन्यातील असल्यामुळं या एकादशीला खूप महत्त्व आहे. कार्तिक महिना हा पवित्र महिना असतो आणि शुभ महिना मानला जातो. तर या महिन्यामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला आपल्याला काही उपाय करायचा आहे. म्हणजे एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय खूप छान आहे. तुम्ही नक्की संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 5:30 ते 9च्या वेळेमध्ये करायचा आहे. हा दिवा केल्यामुळे काय होईल तर मुलाची आपल्या घरातील प्रत्येक माणसाची, आपल्या पतीची जी प्रगती कुठेतरी थोडी बहुत थांबलेली असेल, त्यांना त्यांच्या मनासारखं जर काम भेटत नसेल तर ते काम त्यांना नक्कीच भेटणार आहे आणि हा उपाय केल्यामुळे त्यांची प्रगती होणार आहे. घरातील प्रत्येक माणसाला त्यांच्या मनासारखं काम करण्याची संधी म्हणजे मिळणार आहे. तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी म्हणजेच आपल्याला आपल्या घरातील माणसे जे काम करतात त्या कामामध्ये त्यांना यश प्राप्त होतं, त्यांना त्यांच्या मनासारखा मोबदला मिळतो. तर हे एकादशीच्या दिवशीच व्रत करायचं आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही म्हणजे ह्या एकादशीला नाही केला तर पुढच्या एकादशीला सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर ह्याच्यामुळं आपल्याला ही एकादशसुद्धा धरायची आहे, कारण आपली जी काही पापं केलेले असतात, जे आपले कर्म असतात ती नष्ट होतात. तर एकादशीचा उपवास सगळ्यांनी जरूर करावा. हा उपवास केल्यामुळे आपले जे पापकर्म आहे ते नष्ट होऊन आपल्याला म्हणजे आपलं दुर्भाग्य संपून आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते आणि आपल्याला श्री विष्णू भगवान श्री विष्णूची आणि माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला देवघराच्या समोर संध्याकाळी बसायचं आहे. हा उपाय 5:30 ते 7 या वेळेमध्ये करा. जर तुम्हाला शक्य नसेल तर परत तुम्ही 9 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालतो. तर आपल्याला संध्याकाळी देवघराच्या समोर बसायचं आहे आणि 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहेत आणि त्या पंत्या तुम्ही दिपवळीमध्ये वापरलेल्या असतील तरी चालतील, पण त्या पंत्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात करून घालायचं आहे. तिळाचं किंवा सरसोचं तेल घालायचं आहे, म्हणजे मोहरीचं. तूप घातला तर खूपच छान होईल. जर नसेल तूप तर या दोन्हीपैकी तुम्हाला कुठलं तरी एक तेल घालायचं आहे. आणि आपण ज्या वेळेस वाती लावणार असतो त्यावेळेस जे पुढचं टोक असतं त्या पुढच्या टोकाला एकाला हळदी लावायची आहे आणि एकाला कुंकू लावायचं आहे. आणि श्री विष्णूच्या समोर एक आणि श्री माता लक्ष्मीच्या समोर एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि ते म्हणजे तुम्हाला देवघराच्या समोर बसून देवाऱ्याच्या वरती त्यांच्या समोर देवघरामध्ये हा तुम्हाला उपाय करायचा आहे. तर तुम्हाला तिथे 2 त्यांच्या समोर किंवा देवघराच्या समोर जरी तुम्ही 2 हे दिवे ठेवले आणि त्याला एकाला हळदी आणि एकाला कुंकू दोन्हीच्या टोकाला लावायचं आहे दिव्याच्या, आणि मग दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्याच्यानंतर लावल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्यासाठी किंवा आपल्या घरातील कोणासाठी जी इच्छा मागायची असेल ती इच्छा मागायची आहे. म्हणजे दिवा अगोदर प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर तुम्हाला ती इच्छा मागायची आहे. दिवा हे तेजाचे, प्रकाशाचे प्रतीक आहे, प्रतीक मानले जाते. दिवा लावल्यामुळे काय होते, घरामध्ये आपल्या दैविक शक्तीचा वास असतो, लक्ष्मी प्रसन्न होते. हा दिवा लावल्यामुळे आपल्यावर कसलंही संकट येणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला हा दिवा संध्याकाळी नक्कीच लावायचा आहे. दिवा लावून तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती तुम्ही श्री विष्णू आणि भगवान माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला ही इच्छा बोलायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवा लावून प्रार्थना केल्यानंतर ते दोन्ही दिवे घेऊन तुम्हाला दाराच्या बाहेर यायचं आहे. आणि दाराच्या बाहेर दोन्ही साईडला 2 दिवे ठेवायचे आहेत. दोन्ही साईडला 2 दिवे लावल्याच्या नंतर तुम्हाला
परत दोन्ही दिव्याच्या मध्ये म्हणजे मधोमध उभा राहायचं आहे, हात जोडायचा आहे. आपण घरामध्ये येतो त्याप्रमाणे आपल्याला घरामध्ये म्हणजे आपल्या घराकडं आपलं तोंड असावं असं आपल्याला उभा राहायचं आहे. आणि आपल्याला लक्ष्मी मातेला आव्हान द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला लक्ष्मी मातेला आमंत्रण द्यायचं आहे. दोन्ही हात जोडायची आणि आमंत्रण द्यायचं आहे, हे लक्ष्मी माते तू माझ्या घरामध्ये यावे, माझ्या घरामध्ये तू प्रवेश करावा आणि अखंड निवास करावा. माझ्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी मी तुझी सेवा करेल. माझ्या घरातील दरिद्री कायमची नष्ट होऊ दे. माझ्या घरावर अखंड कृपा राहू दे. तुझ्या तेजाने माझं घर उजळून जाऊ दे. माझ्या घरातील प्रत्येक माणसाची प्रगती होऊ दे. माझ्या घरावर कसल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस असं म्हणायचं आहे. आणि जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही ओम लक्ष्मीये नमः, ओम लक्ष्मीये नमः पहिल्या सुरू ओम हा शब्द लावून तुम्ही हा ओम लक्ष्मीये नमः किंवा ओम लक्ष्मी माते नमः जो तुम्हाला म्हणजे मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला तिथेच उभा राहून मनातल्या मनामध्ये 5 वेळेस किंवा 11 वेळेस म्हणायचं आहे. असं म्हणून तुम्हाला लक्ष्मी मातेला आव्हान करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 लवंग, 2 कापराच्या वड्या छोट्या म्हणजे भीमशेनी कापूर एकदम छोट्या छोट्या टाकायचे, 2 लवंग, 2 कापराच्या वड्या आणि 2 इलायची हे टाकायचं आहे. आणि नंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर यामुळे काय होईल, जी लक्ष्मी माता आहे लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते लवंग आणि कापूर वेलची काढून एका पंतीमध्ये परत दुसऱ्या 2 कापराच्या वड्या घालून आपल्याला ते सगळं म्हणजे जाळून टाकायचं आहे. आणि त्या 2 पंथी आहेत त्या पुढच्या एकादशीला वापरल्या तरी चालतील.